42,875 या संख्येचा आपणास काढायचं आहे घनमूळ. यासाठी काय करू, 42,875 या संख्येचे मूळ अवयव पाडू. 42,875 या संख्येला कशाने भाग जातो? बेने जातो का? नाही जात, कारण ही समसंख्या नाही. जी समसंख्या असते त्या संख्येलाच फक्त 2 ने भाग जातो. 3 ने जातो का? ते नंतर पाहू. आता 4 ने देखील समसंख्या असेल तरच भाग जातो, नसता नाही. या संख्येला 5 ने जातो, कारण याच्या एकक स्थानी 5 आहे. मग 5 ने भाग. 5 ने 4 भाग जातो? नाही. 5 ही संख्या, 5 पेक्षा 4 ही संख्या लहान आहे, म्हणून सुरुवातीच्या 2 अंकाला भाग झाले 42. 42 ला 5 ने भागितलं 5 8 40. 5 9 45 मोठे व्हायले. 5 8 40 लिहिले 8. 42 मधून 8 40 गेले, उरले 2. 5 5 25 उरले 3, झाले 37. 5 7 35 उरले 2. 5 5 25. आता खाली एकक स्थानी आलेल्या भागाकारातही एकक स्थानी 5 आहे. याही संख्येला 5 ने भाग जातो, म्हणून लिहिले 5. 5 5 1 5 उरले 3. 5 7 35 उरला 5 1 5 5 1 5 उरले 2. 5 5 25. पुढं 5 नेच भाग जातो. 5 3 15 उरले 2. 5 चौक 20. 5 3 15. आता इथे 7 ने. आता 7 ची कसोटी काय? 2 ने जात नाही, 3 ने जातो का? 3 ची कसोटी काय म्हणते? दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. ती बेरीज जर 3 च्या पाड्यात येत असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग या अंकांची बेरीज करू. 4 5 6 7 8 9 10. येत नाही. 4 ने जात नाही, 5 ने जात नाही, 6 ने जात नाही, 7 ने. 7 ची कसोटी काय म्हणती? एकक स्थानच्या अंकांची दुप्पट. राहिलेल्या संख्येतून वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला जर 7 ने भाग गेला तर त्या सर्व संख्येला 7 ने. मग एकक स्थानी काय? 3. 3 ची दुप्पट 6 ही 34 मधून वजा करा. 7 ने भाग जातो, म्हणून या संख्येला 7 ने. 7 ची कसोटी लक्षात काय आहे? 7 ची कसोटी एकक स्थानच्या अंकाची दुप्पट राहिलेल्या संख्येतून वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला जर 7 ने भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला 7 ने भाग जातो. 7 चौक 28 किती उरले? 63. 7 9 63. 7 7 49. 7 1 7. आता 42,875 या संख्येचे मूळ अवयव 5 गुणिले 5 गुणिले 5 7 गुणिले 7 गुणिले 7. जोड्या पाडू. 3 3 चे गट तयार करू.
पहिला गट झाला 5चा, दुसरा गट झाला 7चा. आता एका गटातला एकच अंक घ्यायचा. पहिल्या गटातला 5, दुसऱ्या गटातला 7. 7 5 35. मग 42,875 चे घनमूळ किती आलं? 35. म्हणजे 42,875 ही संख्या 35चा घन आहे.